नमस्कार. सर्वांची इच्छा होती की ते काल आम्ही एक वासरू आणलं होतं आणि मला मेसेज आले की ते वासराची परत आम्हाला परिस्थिती दाखवा, म्हणून आम्ही ते वासरू आता नेऊन एका मित्राच्या म्हणजे शरद यांच्या रानातल्या जनावर असते तिथं ठेवलं आहे. त्याची परिस्थिती अजून भरपूर ठीक झालेली नाही, जरा लटपटतं आहे. त्याला दूध वगैरे पाजलं आहे आणि नंतर गेलो तर त्याला थोडंसं बाहेर बोलवायला लावलं. ते असं दाखवलं पुढं काही येतं हळूहळू तर आलं ते बाहेर. त्याच्यानंतर जरा त्याला बघितलं तर थोडं लटपटत होतं, त्यामुळं थोडंसं उभं राहिलो थोडा वेळ आणि लगेच शरदराव म्हणले त्याला जरा आपण हे करूया, कॅल्शियम देऊया. बरं बघा अगोदर कसं लटपटतं आहे बघा, जर त्याची अवस्था बघा. या चल या 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 एकदा. त्याची अजून तब्येत बरोबर झालेली नाही, थोडंसं लटपटण्यामुळं थोडंसं इकडं तिकडं थोडंसं त्याचं तोल जातो आहे. पण आता व्यवस्थित आहे. कालच्यापेक्षा 2-3 दिवस उपाशी असल्यामुळं जरा लगेच अंगदर नाही आहे. तेवढ्यात मग शरदरावने कॅल्शियमचं इंजेक्शन घेतलं आणि लगेच त्याच्याकडे जाऊन त्याला पकडून त्याला कॅल्शियमचं इंजेक्शन पाजलं आहे. त्यामुळे जरा गडी व्यवस्थित आहे. बघा असं या पद्धतीने त्याला कॅल्शियमचं इंजेक्शन मस्त की पाजून, कॅल्शियमचं औषध आहे ते, इंजेक्शन नाही, पाजलं त्याला आणि आता तो एकदम व्यवस्थित असा पळतो मागे लगेच. थोडा अजून लहान आहे, 2 दिवसाचा आहे, पण असं कोणी करू नका. शेतकऱ्यांना काय आम्ही वाईट म्हणत नाही, पण ही परिस्थिती जर एखादी रानात आणून असं 2 दिवसाच्या बाळाला सोडलं तर त्याच्या जीवाचं किती हाल होते ते बघा. परत शरदच्या घरचे तुम्हाला जनावरं दाखवतो. हो काय घरचं वासरू आहे, कसं आहे बघा, असं आहे. शरड आहेत त्यामुळे तिथं ते एकदम अगदी बघा त्यांचं जुळलं आहे कसं एकदम व्यवस्थित त्याच्याबरोबर ते राहतं आहे. सर्वांच्या बरोबर खेळून असते ते चांगलं लहान बाळ. असं आहे सध्या ह्याची परिस्थिती चांगली आहे. हळूहळू आम्ही तुम्हाला व्हिडिओत दाखवू.